नमस्कार. असं म्हणतात की आपण जे खातो तेच आपलं आरोग्य घडवतं. पण खरं सांगायचं तर कसं खातो हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे आणि हेच आयुर्वेद आपल्याला हजारो वर्षांपासून सांगत आलं आहे. चला तर मग आज याच प्राचीन ज्ञानाच्या चष्म्यातून आपल्या जेवणाच्या ताटाकडे एका अगदी नव्या नजरेने पाहूया. हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल, नाही का? म्हणजे बघा, केळी आणि दूध दोन्ही गोष्टी तर पौष्टिक आहेत, पण आयुर्वेदानुसार जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र येतात तेव्हा ते आपल्या पचनशक्तीसाठी एक मोठं आव्हान ठरू शकतात. चला, यामागचं नेमकं गूढ काय आहे ते उलगडून बघूया. आज आपण काय काय बघणार आहोत, तर सगळ्यात आधी जेवणाची कला म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर आयुर्वेदाचे काही सोपे गोल्डन रूल्स पाहू. मग विरुद्ध आहार ही एक इंटरेस्टिंग संकल्पना आहे. ती काय आहे आणि कोणते पदार्थ एकत्र खाणं टाळायला हवं हे बघू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं ज्ञान आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात कसं वापरायचं हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, जेवणाची कला. आयुर्वेदासाठी आपण ताटात काय वाढून घेतलंय यापेक्षा ते कसं खातोय हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवण ही फक्त पोट भरण्याची क्रिया नाही, तर ती एक संपूर्ण प्रक्रिया आहे. आता हा अग्नी म्हणजे काय, तर सोप्या भाषेत आपल्या शरीराचे इंजिन. जोपर्यंत हा अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती व्यवस्थित जळत आहे तोपर्यंत आपली गाडी म्हणजे आपलं शरीर एकदम सुरळीत चालतं. पण विचार करा, जर ही आग मंदावली किंवा विजू लागली तर खाल्लेलं अन्न पचण्याऐवजी शरीरात तसंच पडून राहतं आणि मग सुरू होतात आजार. मग प्रश्न येतो की या पचनरूपी अग्नीला नेहमी प्रज्वलित कसं ठेवायचं. यासाठी आयुर्वेदाने काही अगदी सोपे पण जबरदस्त परिणाम देणारे सुवर्ण नियम सांगितले आहेत. ह्या सवयी बघून आपल्या आजी आजोबांची आठवण येते, नाही का? आणि यामागे खरंच विज्ञान आहे. उदाहरणार्थ, जेवताना पाणी न पिण्याचा नियम. विचार करा, एखाद्या जळत्या विस्तवावर आपण पाणी ओतलं तर काय होईल? तो विझून जाईल. तसंच काहीसं आपल्या पोटातील पचनाग्नीचं होतं. म्हणूनच या छोट्या छोट्या सवयीच आपल्या आरोग्याचा पाया मजबूत करतात. पण कधीकधी असं होतं की आपण हे सगळे नियम पाळतो पण तरीही आपल्याला त्रास होतो. असं का? इथेच आयुर्वेदाशी एक फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट समोर येते, ज्याला म्हणतात विरुद्ध आहार. ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर काही पदार्थ एकत्र आल्यावर एकमेकांशी भांडायला लागतात. त्यांची ऊर्जा, त्यांचे गुणधर्म इतके वेगळे असतात की आपलं पोट बिचार गोंधळून जातं. मग ते अन्न पचवण्याऐवजी शरीर ते विषारी घटक म्हणून साठवून ठेवतं. हे कसं होतं ते बघूया. एका बाजूला आहेत उष्ण पदार्थ, जसे की मासे आणि गूळ, हे शरीरात उष्णता निर्माण करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत थंड पदार्थ, जसे की दूध. आता विचार करा, जेव्हा हे दोन विरुद्ध स्वभावाचे पदार्थ एकत्र पोटात जातात तेव्हा पचनशक्ती कन्फ्यूज होऊन जाते. म्हणजे जसं काही आपण एकाच वेळी गाडीचा ब्रेक आणि ॲक्सिलरेटर दाबतोय. आणि याचा परिणाम लगेच दिसेल असं नाही. हे हळूहळू शरीरात विषारी घटक म्हणजे आम साठवतं, ज्यामुळे आपल्याला सतत थकवा जाणवतो, त्वचेच्या समस्या किंवा ॲलर्जीसारखे त्रास होऊ लागतात. अनेकदा आपल्याला याचं मूळ कारण कळत नाही, पण ते आपल्या खाण्याच्या चुकीच्या जोड्यांमध्ये दडलेलं असतं. मग आपल्या रोजच्या जेवणात आपण नकळतपणे अशा कोणत्या चुका करतोय? चला, काही अगदी कॉमन पण हानिकारक फूड कॉम्बिनेशन्स बघूया. दूध, ज्याला आपण पूर्णान्न म्हणतो, पण हेच दूध काही पदार्थांसोबत घेतल्यास त्रासदायक ठरू शकतं. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. आता या यादीकडे बघितल्यावर आपल्या अनेक आवडीच्या गोष्टी चुकीच्या वाटू लागतात. जसं की बनाना मिल्कशेक. केळं पचायला जड आणि थंड आहे, दूधही थंड आहे. हे दोन्ही एकत्र आल्यावर पचन मंदावतं आणि शरीरात कफ वाढतो. तसंच दूध आणि मासे, एक थंड आणि एक उष्ण, हे तर आयुर्वेदात सर्वात चुकीचं कॉम्बिनेशन मानलं जातं. बरं, दुधाचं तर झालं. आता दह्याचं काय? दही तर आरोग्यासाठी उत्तम आहे, पण चुकीच्या सोबतीने तेही त्रासदायक ठरू शकतं. फळांसोबत दही खाणं म्हणजे आपलं आवडतं फ्रूट रायता. हे चवीला छान लागतं, पण फळांमधील आम्ल आणि दह्यातील बॅक्टेरिया एकत्र आल्याने पचन बिघडण्याची शक्यता असते. आणि आपले लाडके दहीवडे, उडीद डाळ स्वतः पचायला खूप जड आहे आणि दहीही. या दोन जड गोष्टी एकत्र खाल्ल्याने आपली पचनसंस्था अक्षरशः ओव्हरलोड होते. आता एक अशी गोष्ट जी आयुर्वेदात अमृतासारखी मानली जाते पण चुकीच्या पद्धतीने घेतल्यास विषारी ठरू शकते, आणि ती म्हणजे मध आणि तूप. याचं कारण त्यांच्या विरुद्ध गुणधर्मांमध्ये आहे. मध उष्ण आहे तर तूप थंड. जेव्हा ते समान प्रमाणात एकत्र येतात तेव्हा ते एक अस्थिर मिश्रण तयार करतात, जे शरीरासाठी चांगलं नाही. पण जर आपण ते विषम प्रमाणात
म्हणजे समजा 2 चमचे तूप आणि 1 चमचा मध असं वापरलं तर एकाचे गुणधर्म दुसऱ्यावर प्रभावी ठरतात आणि ते मिश्रण सुरक्षित राहतं. हा नियम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की हे नियम जुन्या काळासाठी होते, पण आश्चर्य वाटेल की हे नियम आजच्या फास्ट फूड संस्कृतीला अगदी चपखलपणे लागू होतात. बघूया कसा? पिझ्झा आणि कोल्ड्रिंक, तोंडाला पाणी सुटलं ना, पण आपल्या पोटासाठी हे एक दुःस्वप्न आहे. हे आधुनिक विरुद्ध आहाराचं एक परफेक्ट उदाहरण आहे. आणि इथेच खरी गंमत आहे. पिझ्झामधलं चीज आणि मैदा पचवण्यासाठी पोटाला प्रचंड अग्नी निर्माण करावा लागतो आणि आपण वरून बर्फासारखं थंडगार पेय ओतून ती आग विझवून टाकतो. मग काय होतं? अर्धवट पचलेलं अन्न, गॅस, पोट फुगणे आणि जेवणानंतर येणारी प्रचंड सुस्ती. पिझ्झा आणि कोल्ड्रिंक प्रमाणेच आणखी एक लोकप्रिय जोडी आपल्या पचनसंस्थेची परीक्षा घेते आणि ती म्हणजे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज. इथे विरुद्ध गुणधर्मांचा प्रश्न नाही, तर दोन्ही पदार्थ पचायला प्रचंड जड आहेत. दोन्हीमध्ये भरपूर फॅट्स असतात. हे खाल्ल्यावर आपल्या पचनसंस्थेवर इतका भार येतो की शरीरातील सगळी ऊर्जा तिकडेच खर्च होते आणि मग आपल्याला जेवणानंतर काम करण्याऐवजी फक्त झोपण्याचीच इच्छा होते. या सगळ्याचा उद्देश घाबरवणं अजिबात नाहीये, तर फक्त थोडं जागरूक करणं आहे. आयुर्वेद नियम लादत नाही, तो आपल्याला आपल्या शरीराची भाषा शिकवतो. पुढच्या वेळी जेवणानंतर आपल्याला कसं वाटतंय याकडे थोडं लक्ष द्या. आपलं शरीरच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. या प्रश्नावर नक्की विचार करा. उत्तम आरोग्याचं रहस्य कदाचित महागड्या सप्लिमेंट्स किंवा क्लिष्ट डाएट प्लॅन्समध्ये नाही, तर आपल्याच स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या पद्धतीत दडलेलं असू शकतं. फक्त थोडीशी जागरूकता आणि या प्राचीन ज्ञानाची जोड देऊन आपण खरंच एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो.